पातूर तालुक्यातील सावरगाव येथील तांडा वस्तीतील ग्रामस्थ मागील 10 वर्षांपासून अपुऱ्या विद्युत दाबाच्या समस्येला सामोरे जात आहे। वारंवार तक्रारी करूनही महावितरण विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। तसेच पहाडशिंगी येथील सेवालाल महाराज मंदिरावरून आणि काही घरांवरून गेलेली धोकादायक वीज वाहिनी तातडीने हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे। सावरगाव तांडा वस्तीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। तीव्र उन्हाळ्यात पंखे व्यवस्थित चालत नाहीत, पाणी पुरवठ्याचे पंप बंद पडतात, तर घरातील विद्युत उपकरणंही नीट कार्यरत राहत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। महावितरण विभागाकडे अनेक वेळा निवेदन देऊनही प्रश्न कायम असल्याने आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री कार्यालयाच्या समोर आम्ही प्रमुख मागण्या म्हणजे प्रथम आमची मागणी सावरगावमध्ये एक 63 केव्हीची अतिरिक्त डीपीची आमची मागणी आहे। त्यानंतर आम्ही पाडशिंगी या गावामध्ये जे लाईन आहे ती संत सेवालाल महाराजाच्या मंदिरावरून गेलेली आहे, तसेच या गावातून आतमधून गेलेली आहे। गावाच्या बाहेरून ऑलरेडी पोल टाकलेले आहेत, तिथं फक्त टायर टाकायची आवश्यकता आहे। त्याचा प्रस्तावसुद्धा सस्ती सबस्टेशनकडून DPDCकडे गेलेला आहे, परंतु निधी अभावी तो रखडलेला आहे। तात्काळ तो निधी देण्यात यावा। तसेच पाडशिंगी या गावामध्ये 2 महिन्यापासून ST बस सुविधा नाही आहे, ST बंद ठेवलेली आहे, ती ST बस सुरू करण्यात यावी। आमच्या ह्या 3 प्रमुख मागण्या आहेत। त्यासाठी आम्ही या 42 डिग्रीच्या तापमानात अकोला या शहरामध्ये कलेक्टर ऑफिस समोर मागच्या 4 तासापासून आंदोलन करत आहोत। माझी पालकमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण आपलं कार्यालय आम्हाला वेळ देत नाही, आम्हाला भेटीची वेळ आजपर्यंत मिळत नाही। आम्ही अनेक वेळा लेखीपत्रसुद्धा आपल्या कार्यालयाला दिले, जिल्हाधिकारी मॅडमच्या कार्यालयाला सुद्धा आम्ही लेखीपत्र दिले, आजपर्यंत आम्हाला एकाही पत्राला उत्तर दिलं नाही। त्यामुळे आम्ही 3 वर्षानंतर आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे, कारण की 3 वर्ष झाले आपण लेखीपत्राला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही। आमच्या सावरगाव पाडशिंगी या गावाला साधी एक भेट सुद्धा दिलेली आहे का आपल्याला?